नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलण्यापूर्वी आणखीन एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. हे विजयी झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून 3 व्यक्तींना फोन केला. त्यातले पहिले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे होते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि तिसरे आहेत सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान. याच्यात आपल्याला दिसतं स्पष्ट की या 3 नेत्यांचे विचार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार हे कुठेतरी मॅच होत आहेत, मिळते जुळते. कारण राष्ट्राध्यक्ष म्हणा किंवा आपण आपल्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा आपण फोन करते एखाद्या व्यक्तीला तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या जवळचं मानतो. आपल्यात त्यांच्यात काहीतरी वैचारिक साम्य आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्या सुखदुःखात ती व्यक्ती आपल्याला मदत करेल, आपल्याला योग्य सल्ला देईल असा विश्वास आपल्याला वाटतो. तेव्हाच आपण आपल्या सुखात किंवा दुःखात अशा व्यक्तींना फोन करतो किंवा त्यांच्या संपर्कात राहतो आणि नेमकी हीच कृती ट्रम्प साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक फार चांगली गोष्ट झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना जिंकून देण्यासाठी भारतीय हिंदू मतदारांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जे भारतीय हिंदू मतदार आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने होते त्यांनी यावेळेला ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मत दिलं, ट्रम्प साहेबांना मत दिलं आणि त्यामुळे त्यांचा विजय हा जास्ती चांगल्या प्रकारे त्यांना मिळवता आला. आणि सेनेटमध्येही पुन्हा रिपब्लिकन पक्षाचंच बहुमत आहे आणि त्यामुळे आता ट्रम्प साहेबांना ज्या गोष्टी अमेरिकेत करायच्या आहेत, चांगल्या सकारात्मक ज्या गोष्टी त्यांना बदल घडवून आणायच्या आहेत त्या करायला त्यांना एक मार्ग मोकळा झालेला आहे. नाहीतर तिकडे जर विरोधी पक्ष आला असता तर परत यांना यांची बिलं पास करायला किंवा कायदे पास करायला काही बदल करायला अडचण गेली असती. पण आता तसं काही राहिलेलं नाही. तसंच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित 3 भारतीय चेहरे समावेश होण्याची शक्यता आहे, कारण हे तिघेही रिपब्लिकन पक्षातर्फे जिंकून आलेले उमेदवार आहेत. आता 70% हिंदू लोकांची मतं, हिंदू म्हणजे भारतीय हिंदूंची मतं ट्रम्प साहेबांना मिळाली. त्याचप्रमाणे 6 महत्त्वाचे जे स्टेट्स आहेत अमेरिकेमध्ये, एक म्हणजे जॉर्जिया, ॲरिझोना, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन आणि नेवाडा. इथे प्रामुख्याने डेमोक्रॅटिक पक्षाला मतं मिळतील आणि ती कमला हॅरिस विजयी होतील असा अंदाज, विश्वास डेमोक्रॅटिक पक्षाला होता. परंतु या राज्यातही ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालं, ट्रम्प साहेबांनाही बहुमत मिळालं आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊन ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आता ऑफिशियली 20 जानेवारीला म्हणजे पुढच्या वर्षी 2025 मध्ये सूत्र हाती घेतील. आणि त्यानंतर त्यांचा असा मानस आहे की पहिली व्हिजिट त्यांची जी भेट आहे ती भारताला असेल, भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कृतज्ञता का तर भारतीय हिंदू जे तिथे स्थायिक झाले, ज्यांनी नॅशनॅलिटी म्हणजे नागरिकत्व अमेरिकेचं स्वीकारलंय, या लोकांनी यावेळेला रिपब्लिकन पक्षाला मत दिलं आणि त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाचं सरकार आणि ट्रम्प साहेब हे आता राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे. आता या गोष्टी इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण जेव्हा आपली भारतातली निवडणूक होती, जेव्हा मोदी साहेब 3ऱ्यांदा निवडणुकीला उभे होते त्यावेळेला भारतात काय परिस्थिती होती आणि आता जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे होते तेव्हा अमेरिकेत परिस्थिती काय होती, ते या 2 देशातल्या परिस्थितीमध्ये खूप साम्य आपल्याला दिसतं. जेव्हा नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आणि ते निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या विरोधात
पुष्कळ गोष्टी आपल्या देशामध्ये घडल्या. म्हणजे ते पंतप्रधान होऊ नयेत, ते निवडून येऊ नयेत म्हणून त्यांच्या विरुद्ध इंडिया आघाडी, ज्याच्यामध्ये 25-30च्या वर पक्ष एकत्रित आले आहेत एकट्या मोदींना हरवण्यासाठी, असं चित्र होतं. आणि त्यांना जे जे करता येणं शक्य होतं मोदींना रोखण्यासाठी, त्यांना पाडण्यासाठी, ते सगळे प्रयत्न त्यांनी भरपूर केले. त्यांनी अमेरिकेला जो उद्योगपती आहे जॉर्ज सोरोस याच्या मदतीने फंडिंग मिळवून इथे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज वाढवल्या. त्यांच्यानंतर मोदींविरुद्ध जनमत तयार करायचा प्रयत्न केला. मतदारांना त्यांनी काही आमिष दिली. आणि इतकंच नाही तर आपले काही न्यूज चॅनल जे आहेत किंवा काही वर्तमानपत्र आहेत यांनीही फक्त या इंडिया आघाडीबद्दलच उदो केला आणि तीच कशी योग्य आपल्या भारतासाठी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि मोदींच्या विरोधात परदेशातही जाऊन गरळ ओकली. मणिशंकर अय्यर जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ते सुद्धा एकदा जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा मोदी हटवण्यासाठी आम्हाला मदत करा इथपर्यंत बोलण्याची त्यांची मजल गेली होती. ते काही असो, असं जरी असलं तरी आपल्या देशातली जनता सुज्ञ आता झालेली आहे. आणि त्यामुळे मोदी साहेब तर निवडून आलेच, पण भाजपालाही अपेक्षेपेक्षा जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी बहुमत त्यांच्या, म्हणजे जागांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांच्याकडे सगळ्यात जागा जास्त होत्या. आणि शिवाय इतर मित्र पक्षांनीही त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळेच परत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार आपलं भारतामध्ये स्थापन झालं आणि परत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. अशीच परिस्थिती आपल्याला अमेरिकेत दिसते. अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्पना विरोध करण्यासाठी या डेमोक्रेटिक पक्षाने आघाडीच उघडली होती. म्हणजे क्लिंटन, बराक ओबामा हे तर प्रचार करतच होते त्यांच्या पक्षाचा आणि ट्रम्पच्या विरोधात. त्याचप्रमाणे अमेरिकन मीडिया जे वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल किंवा आणखीन त्यांचे जे सोशल मीडिया असेल त्यांनीही फक्त कमला हॅरिस यांचाच उदो केला आणि कमला हॅरिसच कशा लायक उमेदवार आहे आणि त्या निवडून आल्या तर अमेरिका किती छान प्रकारे मॅनेज होईल हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. इव्हन ओपिनियन पोलमध्ये किंवा एक्झिट पोल जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा कमला हॅरिसच विजयी होणार आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं होतं. आणि जवळजवळ निश्चित झालं होतं की इलेक्शन एक फॉर्मॅलिटी आहे आणि कमला हॅरिसच या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्याचप्रमाणे तिथे सोरोसने पण फंडिंग करून ट्रम्पना अनेक प्रकारे कोंडी करायचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर तर तुम्हाला माहिती आहे जीवघेणा हल्लाही झाला होता, पण त्यांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून केवळ ती कानाला चाटून गोळी गेली. अदरवाईज त्यांची तिथे हत्या करायचा पूर्ण प्लॅन झाला होता. जेव्हा ते कुठच्याही प्रकारे रोखले जाऊ शकत नाही तेव्हा कळलं, तेव्हा शेवटी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. एवढं जरी असलं तरी सुद्धा शेवटी ट्रम्प हे विजय झाले. तेच नाही विजय झाले तर त्यांच्या पक्षाला म्हणजे रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालं आणि आता त्या पक्षाची पूर्ण सत्ता अमेरिकेमध्ये, सेनेटही त्यांच्याकडे आहे आणि राष्ट्राध्यक्षही त्यांचा आहे. त्यामुळे आता ट्रम्पना अमेरिकेत ज्या सुधारणा घडवून आणायच्या आहेत किंवा जे बदल घडवायचे आहेत ते करायला त्यांना एक मार्ग मोकळा मिळाला, फ्री हँड मिळालाय. कारण आता जर तिथे विरोधी पक्ष आला असता तर पुन्हा त्यांची कोणती बिलं पास करायची असतील, कोणत्या सुधारणा करायच्या असतील तर परत विरोधी पक्षांकडून विरोध होणार आणि परत त्यांना जे अपेक्षित बदल हवे आहेत किंवा ज्या सुधारणा हव्या आहेत त्या त्यांना तितक्या वेगाने करता आल्या नसत्या किंवा काही वेळा करताही नसत्या आल्या. आता ते सगळे अडसर दूर झालेले आहेत. त्याचमुळे आपल्या देशामध्ये मोदी सरकारचा एक नारा होता की अब की बार 400 पार. कारण आपल्याला सुद्धा जे भारतामध्ये बदल घडवायचे आहेत, न्याय व्यवस्थेत म्हणा किंवा कायद्यांमध्ये म्हणा, ते बदल करायला 400च्या वर संख्याबळ असणं गरजेचं होतं. आता ते झालं नाही ते राहू दे, तरी सुद्धा त्यांचं सरकार प्रयत्न करणार आणि प्रयत्न करून ते त्यात यशस्वी होणार हे नक्की आहे. तसंच आता या दोन नेत्यांमध्ये साम्य काय आहे तर भारतामध्ये नरेंद्र मोदी यांचं लक्ष काय आहे की भारतीय नागरिक हा सगळ्या ठिकाणी त्याला प्राधान्य असलं पाहिजे. देशामध्ये खास करून उद्योगधंदा असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, कुठेही भारतीय नागरिकाला सगळे फायदे प्रथम मिळाले पाहिजे. आणि हेच तत्व डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन फर्स्ट ही त्यांची स्लोगन आहे, नारा आहे त्यांचा.
आणि म्हणजे अमेरिकन फर्स्ट म्हणजे इथून जे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेत आणि ज्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेऊन जे अमेरिकन झाले ते अमेरिकन नव्हे, जे जन्माने अमेरिकन वंशाच्याच लोकांच्या पोटी जे जन्माला आले आहेत, अशा अमेरिकन लोकांना नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, आणखीन उद्योगधंद्यामध्ये प्रथम प्राधान्य द्यायचं असा त्यांचा मानस आहे. त्याप्रमाणे म्हणजे ह्या ठिकाणी दोघांचेही विचार मॅच होतात, मोदी साहेबांचे काय किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे काय. त्याच्यानंतर देशाचा आर्थिक विकास झपाट्याने घडवून आणायचा दोघांचाही प्रयत्न आहे. मोदी साहेबांना सुद्धा आपली इकॉनॉमिक प्रोग्रेस खूप चांगल्या प्रकारे करायचा जो होतोही आहे, आणि डोनाल्ड साहेबांनाही आपल्या अमेरिकेचा आर्थिक विकास ही चांगल्या प्रकारे करायचा आहे. तिसरा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे इलिगल इमिग्रंट्स आहेत, जे घुसखोर आहेत, जे बेकायदेशीरपणे देशात येतात, त्यांचा बंदोबस्त करणं आणि त्यांचं येणं थांबवणं. भारतामध्ये रोहिंगे आपल्याला माहिती आहेत बांगलादेशातून येतात, आणखीन बाकीच्या देशातूनही मुस्लिम येऊन इथे घुसखोरी करतात, इकडे नागरिकत्व मिळवतात आणि इकडच्या इलेक्शनमध्ये भाग घेऊन ते या सरकारच्या विरोधातच मतदान करून विरोधी पक्षालाच मदत करतात. अशीच परिस्थिती अमेरिकेत आहे. तिथे मेक्सिको आणि इतर देशातून, मुस्लिम देशातनं जे इलिगल इमिग्रंट्स येतात त्यांना थांबवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य असं त्यांनी आपल्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं. आणि त्यांनी आत्ताही सांगितले की 10 लाख इलिगल इमिग्रंट्स आहेत, त्यांना प्रथम मी देशाबाहेर काढणार आहे. आणि इथे जे घुसखोर येत होते त्यांना प्रवासी लोक असं पण ते म्हणतात एक बऱ्या भाषेमध्ये, तर त्या लोकांना न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये फुकट अन्न मिळत होतं. त्यांना कुपन वाटली जायची कारण त्यांच्याकडे नोकरी धंदा काहीच नसायचं. तर त्यांचा चरितार्थ चालावा म्हणून डेमोक्रॅटिक पक्षातर्फे त्यांना फुकट अन्न दिलं जायचं. तर ते त्यांनी सांगितलं की आता हे फुकट अन्न योजना मी बंद करणार आहे, कारण इलिगल इमिग्रंट्स नकोच आहेत. आपल्याकडे अजून आपण एवढे सक्त कानून करू नाही शकलो कायदे, पण तेही करायची गरज आहे. पण आता इथे काय आहे की विरोधी पक्ष पण आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडवून आणायला वेळ लागतोच. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इस्लाम दहशतवाद जो आहे तो जसा भारताला त्रासदायक आहे तसाच अमेरिकेलाही त्रासदायक आहे, आणि त्यामुळे इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी ते भारताला मदत करणार आहेत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. आणि मोदींनी सांगितले की आपण दहशतवाद, इस्लाम काय कोणताही दहशतवाद आपण खपवून घेणार नाही, आपण त्याचा विरोधच करत राहणार. तर हे बेसिक मुद्दे जे आहेत त्याच्यावर दोन्ही सरकारांचं एकमत आहे, अमेरिकन आणि भारतीय. आणि त्यामुळेच असं वाटतं की भविष्यामध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीन जास्ती मोठं स्थान मिळेल, जे मिळतंच आहे. आणि भारत जे एक सुपर पॉवर अमेरिकेप्रमाणे बनवू पाहते किंवा अमेरिका केंद्रित जे आता सुपर पॉवर आहे ती कदाचित भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारताची वाटचाल चालूच आहे. आणि ही भारताची वाटचाल रोखण्यासाठी भारत ही महासत्ता बनू नये म्हणून अमेरिकन प्रशासनाने, जे डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, त्यांनी अनेक तऱ्हेने प्रयत्न केले जे आता मीडियामध्ये उघड झालेले आहेत. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलं होतं आणि त्या पंतप्रधान झाल्या होत्या. तरी सुद्धा अमेरिकेने मोहम्मद युनूस याला सर्व प्रकारे आर्थिक मदत करून शस्त्रास्त्र पुरवून शेख हसीना सरकार उलथवून पाडलं आणि तिकडे हिंदूंवर अत्याचार सुरू केले, त्यांच्या कत्तली सुरू झाल्या, आणखी जे काही वाईट प्रकार व्हायला हवेत ते सगळे झाले. याचं कारण एकच होतं की भारताला अस्थिर करणं. भारताचा शेजारी जर भारताला त्रास देत असेल तर भारत महासत्ता होण्यापासून काही अंतर दूर राहील. आणि हे आता उघड झालेले मीडियामध्ये. त्याचप्रमाणे पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही ते खतपाणी देत होते. कॅनडामध्ये जे खलिस्तानी जाऊन बसलेले आहेत त्यांना सुद्धा खलिस्तान विरोधी कारवाया करण्यासाठी शस्त्रास्त्र, पैसे सगळे अमेरिकेकडून पुरवले जात होते. आता या सगळ्या गोष्टींना आळा बसेल कारण आता ट्रम्प आहेत. ट्रम्पनी तर सांगितलंच होतं त्यांच्या भाषणामध्ये की मी जर पंतप्रधान असतो तर मी बांगलादेशमध्ये हे होऊच दिलं नसतं. आणि आता बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्याच्या विरोधात मी आहे आणि मी त्यांना सपोर्ट करतो. त्यामुळे ही एक खूप छान गोष्ट त्यांच्याकडून केली जाते असं मला वाटतंय, ज्याच्यामुळे हिंदू कम्युनिटी प्रोटेक्ट होते. आणि त्यांनी सांगितलं केवळ बांगलादेशातच नाही तर
जगभर जिथे हिंदू आहेत आणि त्यांची परिस्थिती वाईट आहे किंवा त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांच्या कत्तली होत आहेत, त्या सगळ्या हिंदूंच्या बरोबर माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आज एक महासत्ता आहे आणि ती जर आपल्या हिंदूंच्या बाजूने उभी असेल तर मला वाटतं ह्याच्यावर आणखीन सुरक्षा आपल्याला काय हवी. मोदी सरकार तर आहेच आहे, पण जर आंतरराष्ट्रीय स्तरावर असे प्रयत्न होत असतील एका सुपरशक्तीकडून, महासत्तेकडून, तर मला वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि भारत उद्या महासत्ता झाली तर अर्थातच हे केव्हाही चांगलंच आहे. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलेलं आहे की आता जे हमास म्हणजे गाझामध्ये वॉर चालू आहे इस्रायल आणि हमास यांचं, तेही मी बंद करेन कारण त्यांना युद्ध नकोय. त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन हे जे वॉर चालू आहे आज अनेक वर्ष, तेही मी थांबवेन कारण ही सगळी वॉरची स्पॉन्सरशिप आहे ती अमेरिकेचीच आहे. आणि त्यामुळेच जी शस्त्रास्त्र बनवणारी लॉबी होती, कारखानदार होते, ते ट्रम्प यांच्या विरोधात होते. त्यांना ट्रम्प यायला नको होते कारण जर ही युद्ध बंद झाली तर त्यांचे कारखाने बंद पडणार आणि त्यांचा पैसा बंद पडणार. पण त्याच्यासाठी ट्रम्प सरकारकडे काही वेगळ्या योजना आहेत आणि अशा विरोधाच्या पार्श्वभूमीवरही ते निवडून आलेत. आणि या दोन नेत्यांची विचारधारा आणि काम करण्याची पद्धती जवळजवळ सारखीच आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांना याचा फायदा होणार आहे. आता काही बाबतीत मतभेद असतील, आहेतही, अमेरिकेच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीत. सगळ्याच ठिकाणी काही दोन्ही नेत्यांचं एकमत होणार नाही आणि ते होऊ नये. तर पण त्याच्यातनं राजमार्ग दोन्ही नेते काढतील असा पूर्ण विश्वास भारतीय जनतेला आणि अमेरिकन जनतेलाही आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा अमेरिकन निवडणुका अनाऊन्स झाल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या, त्यावेळेला आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या 3 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते आणि 3 ऑक्टोबरला ते भारतात परत येणं अपेक्षित होतं दौरा आटपून. पण तसं न होता ते 16 ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेत राहिले. आणि अमेरिकेतून जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी खरं तर संसदेमध्ये, लोकसभेमध्ये सांगायला होतं की ते अमेरिकेत इतके दिवस जास्त का राहिले आणि ते कोणाशी भेटले, काय बोलले, काय चर्चा झाली. त्यांनी तसा कुठचाही शिष्टाचार पाळला नाही. आणि या बाबतीत आपल्या मीडियानी म्हणजे प्रेसनी, सोशल मीडियाने सुद्धा पूर्णपणे मौन धारण केलेलं आहे. म्हणजे त्यांनी असा प्रश्नही विचारला नाही की बाबा एवढा विरोधी पक्षाचा नेता जो राष्ट्रीय पक्षाचा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, तो जेव्हा अमेरिकेत जातो 15-20 दिवस, त्यावेळेला तो नेमकं काय करतो हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. तर त्यांनी त्याचा तपशील उघड करावा. मीडियाही सुद्धा मूग गिळून गप्पा आहे. संसदेतही याच्यावर काही आवाज उठवला गेलेला नाही. याच्यावरनं समजतं की हा माणूस भारताच्यासाठी काही चांगलं करायला गेला नव्हता. त्याला परत मोदी सरकारला खेचण्याचे प्रयत्न करायचे आहेत आणि त्यामुळेच असा अंदाज वर्तवला जातोय की हा माणूस जी अँटी इंडिया लॉबी आहे म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाची, ज्याच्यात ओबामा आहेत, क्लिंटन आहेत, कमला हॅरिस आहे, जो बायडन आहेत, त्याचप्रमाणे अमेरिकेतले साऊथ एशियाचे जे सल्लागार इन्चार्ज आहेत जॉर्ज सोरोस आहेत, यांनाच ते भेटलेले आहेत. आणि भारत अस्थिर करण्याचा प्रयत्न ते करतायत, मोदी सरकारला हटवण्याचा प्रयत्न करतायत. कारण असं समजायला त्यांनीच वाव दिलेला आहे. जर त्यांचे इरादे नेक असते, त्यांची म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये क्लॅरिटी असती तर त्यांनी हे सगळं उघड केलं असतं. पण त्यांनी उघड केलं नाही. ही इन्फॉर्मेशन दाबून ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये सोशल मीडियाही चूप बसलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला कल्पना येते की मोदी सरकारपुढे किती अडथळे आहेत आणि एकटे मोदी काय काय हो करणार, तरी ते खूपच करतायत आणि ते करतही राहतील, त्याच्याबद्दल वाद नाही. आता या पार्श्वभूमीवर पुन्हा मला आपल्याला आठवण करून द्यायला लागते की इंटरनॅशनल लेवलवर हिंदूंची दखल घेतली जात आहे आणि ती घेतली जाईलही. इंटरनॅशनल सिनारिओमध्ये हिंदूंना प्रोटेक्शन मिळेलही. आपल्या देशात काय परिस्थिती आहे, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा यापेक्षा विपरीत परिस्थिती आहे. कारण आपल्या देशामध्ये जे महाविकास, आपल्या राज्यामध्ये आता जे महाविकास आघाडीचं सरकार येऊ पाहतंय, त्यांचा जसा प्रयत्न आहे, तर त्यांनी काय काय मागण्या मान्य केल्या आहेत. उलेमा, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ उलेमा, याच्या काही मागण्या, 5 मागण्या मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत. आणखीन त्यांनी नवीन मागण्या काय केल्या आहेत की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची 400 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर करून द्या. शिवाय महाराष्ट्रातली आणखीन 500 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर करून द्या.
त्यानंतर जे मुस्लिम टेररिस्ट तुरुंगामध्ये बंद आहेत त्या सगळ्यांना सोडवा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 30% आरक्षण मुसलमानांना द्या. यावरून तुम्ही समजू शकता की इस्लामीकरण कसं होतं आणि इस्लामी आतंकवाद आपल्या मुळावर कसा उठला आहे. तर याचा बचाव आपल्यालाच आपण करायला हवा. दुसरा कोणी मदत नाही करणार. आपल्या हातात मतदानाचा महत्त्वाचा अधिकार आहे. म्हणून मला परत सांगते की मशाल चिन्ह, तुतारी चिन्ह आणि हात यांना मतदान करू नका. हात दाखवून अवलक्षण करू नका. धनुष्यबाण, कमळ, रेल्वे इंजिन किंवा काहीच नाही तर घड्याळ या चिन्हाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांनाच मतदान करा. कारण हे उमेदवार हिंदुत्ववादासाठी लढणारे आहेत. हिंदूंचं अस्तित्व टिकवायला मदत करणार आहेत. अजूनही महायुतीमध्ये काही त्यांनी गोष्टी ज्या केल्या ज्या आपल्याला हिंदू लोकांना पटणाऱ्या नाही आहेत त्याच्याबद्दल आपण आवाज उठवू शकतो आणि तो उठवायलाच हवा. किंवा मध्यम वर्गासाठी सुद्धा कोणत्याही पक्षाने, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, काहीच योजना किंवा काहीच सवलती व काहीच बेनिफिट्स दिलेले नाही आहेत. त्याच्याबद्दलही आपण बोलू शकतो. पण तुर्तास काय गरज आहे की महाराष्ट्राचं इस्लामीकरण रोखायचं आणि हिंदुत्ववाद सनातन धर्म टिकवायचं. तर ही वेळ आलेली आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, भावांनो, बहिणींनो, मातांनो, भगिनींनो, सगळ्यांनी 20 नोव्हेंबरला घराच्या बाहेर पडा, सहकुटुंब, सहपरिवार. आणि मी जे सांगितले 4 निशाण्या की कमळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन आणि घड्याळ या चिन्हांवरच आपलं मत नोंदवा आणि आपल्या राज्यामध्ये एक चांगलं स्थिर सरकार यायला मदत करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. कारण कमेंट आली तर मला पुढचे व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह येईल. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.